सावकाश घ्या. अशा टायमाला फक्त क्लच आणि नॉर्मल आपला ब्रेक, एक्सलेटर पण थोडं नॉर्मल करायचं आणि फर्स्ट गिअर ठेवायचं, क्लच सोडवायचं नाही. क्लचवरती कंटिन्यू आपला पाय ठेवायचंच, थोडं राईटला घ्यायचं कारण की एकदम कटोकट रस्ता आहे म्हणून. थोडं राईटला घ्या कारण की राईटला लेफ्टला राईट कारण की लेफ्टला खड्डा खणलेला आहे. अशा टायमाला पहिला गिअर ठेवायचं आणि नॉर्मल चालवायचं, सेकंड गिअर घ्यायचंच नाही. आता हा डोंगर आहे, डोंगरवरती आपलं चढवायचं आहे. थोडं एक चढत आहे नॉर्मल आणि चढताना मागं सोडायचं नाही. मागं सोडली तर गाडी परत पूर्ण मागं जाणार. मग त्या टायमाला थांबून मग गिअर पहिला तसंच घ्यायचं. मग लेफ्ट साईडला डाव्या साईडला जायचं आहे तिथून, रस्ता गेला तिथून. अशा टायमाला क्लच सोडायचं नाही आणि एक्सलेटर कंटिन्यू ठेवायचा. दॅट इज क्लच सोडा, क्लच पुन्हा सोडू नका, क्लचवरती पाय ठेवा. रेस पकडूनच ठेवा, रेस सोडू नका. हा पूर्ण डोंगर चढायचं आहे आता. एक्सलेटर सोडायचंच नाही आणि क्लच पण सोडायचं नाही. दॅट एक्सलेटर. जसा रस्ता चाललाय तसं जाऊ द्या. एक्सलेटर द्या, जाऊ द्या. जसं मातीचा रस्ता आहे, जिथं टायर गेलेले आहेत गाड्यांच्या, तसं जाऊ द्या. जास्त राईटला नका घेऊ. त्या रेस द्या, नाही तर बंद पडेल. त्या रेस एक्सलेटर द्या, त्या एक्सलेटर द्या. हां, द्या एक्सलेटर. कमी करा आता, थोडा कमी म्हणजे एक्सलेटर द्या. मारा राईट, मारा पुन्हा राईट. असते एक्सलेटर कमी करा, प्लस दाबा, एक्सलेटर कमी करा, सोडून द्या एक्सलेटर पूर्ण. एक्सलेटर देऊ नका, थोडं नॉर्मल एक्सलेटर द्या. लेफ्टला घ्या, आता उतरवायचं आहे आपल्याला.